शरद मोहोळ कुटुंब हिंदुत्ववादी आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय। तर नितेश राणे यांच्याकडून शरद मोहोळचं उदात्तीकरण सुरू असल्याचा प्रकार आहे। गुंडांच्या कुटुंबाला हिंदुत्ववादी कुटुंब असल्याचा दाखला हा नितेश राणे यांनी दिला। नितेश राणे थोड्याच वेळात मोहोळ कुटुंबाला भेटणार आहेत। तर सांत्वनासाठी नितेश राणे मोहोळ यांच्या घरी जाणार आहेत अशी माहिती समोर येते। थोड्याच वेळात आमदार नितेश राणे हे शरद मोहोळ कुटुंबाला भेटणार आहेत। मोहोळ कुटुंब हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणारं आणि संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे। माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे। म्हणून मोहोळ वाहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं, त्यांना आधार देणं, एक हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहे। त्यांचा भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत। जे जे हिंदुत्ववादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूने उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी 5 वाजता पुण्याला त्यांच्या कोथरूडच्या घरी त्यांना भेटायला जात आहे। तर शरद मोहोळ कुटुंब हिंदुत्ववादी असं म्हणत नितेश राणे थोड्याच वेळात शरद मोहोळ कुटुंबाला भेटणार आहेत। यावरतीच काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची ही प्रतिक्रिया काय आली पाहूयात। भाजपकडून जसा फायदा होईल, जशी स्क्रिप्ट येतं तसं ते बोलतील। उद्या त्यांना आलं की दाऊद हे फार मोठे संत प्रवृत्तीचे माणूस होते, तर ते असं म्हणेल की दाऊद हा संत प्रवृत्तीचा माणूस होता। पोलिसांचे रेकॉर्ड काय सांगतात ते पण बघितलं पाहिजे ना। एका गुंडाचं असं जर आपण उदात्तीकरण करत असणार, खून झाला ही चुकीची गोष्ट आहे। ही तुमच्या कायदा आणि सुव्यवस्था जपण्यामध्ये तुम्ही किती असमर्थ आणि यशस्वी आहेत ते दाखवणार आहे। तुम्ही त्याचं जर असं उदात्तीकरण करत असाल तर समाजामध्ये आपण राजकारणी म्हणून काय संदेश देतो आहे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आपण। नितेश राणे यांनी शरद मोहोळ यांच्या परिवारातल्या लोकांना भेटणं ही अत्यंत नैसर्गिक अशी प्रतिक्रिया आहे त्यांची, कारण की गुंडागिरीची राजकारणाला गरज आहे आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे झालेलं आहे त्याचं प्रमाण आहे की अशा प्रकारे कोणीतरी भेटणं आवश्यक आहे असं समजतात। अर्थातच त्या शरद मोहोळ यांच्या परिवारातल्या लोकांची काही चूक नाही, त्यांच्या परिवाराचं जे नुकसान झालेलं आहे ते न भरून येणार आहे, परंतु याचा अर्थ एका प्रस्थापित राजकीय नेत्यांनी त्यांना भेटायला जायचं आणि ते हिंदुत्ववादी होते असं म्हणून भेटायला जायचं हे धोकादायक राजकारणाचं लक्षण आहे। तर शरद मोहोळ यांच्या कुटुंबाची थोड्याच वेळात आमदार नितेश राणे हे भेट घेणार आहेत अशी माहिती समोर आली। मात्र यावरती काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली। खरं तर शरद मोहोळ यांची हत्या झाली आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।